नांदेड़ वाघाड़ा महानगर पालिका के स्वच्छता कर्मचारियों के लिए स्वच्छ महाराष्ट्र अभियान के अंतर्गत एक दिवसीय परीक्षण कार्यालय का आयोजन किया गया। यह कार्यशाला 12 नवंबर 2025 को डॉक्टर शंकरा राव प्रेक्षगृह में संपन्न हुई। इस कार्यक्रम का उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर महेश कुमार डायफोर्ड के हस्ते किया गया। उद्घाटन के पश्चात डायफोर्ड ने कर्मचारियों को संबोधित करते हुए कहा कि स्वच्छता केवल एक कार्य नहीं बल्कि सामाजिक जिम्मेदारी है। उन्होंने स्वच्छता कार्य के दौरान स्वच्छता और संबंधित सावधानियों पर भी विशेष मार्गदर्शन दिया। इस अवसर पर आयुक्त के हस्ते प्रतिनिधित्व स्वच्छ रूप से कर्मचारियों पीपीई किट का वितरण भी किया गया। कार्यशाला का उद्देश्य स्वच्छता कार्य की गुणवत्ता और कार्यक्षमता को भी अधिक दर्शाना था। प्रशिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन होतं आणि त्यांची आयसी सुद्धा करण्याचे मार्गदर्शन होतं। त्या अंतर्गत महापालिकेने आज स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी खास प्रशिक्षण नेमलं आणि सदर प्रशिक्षण हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्यामार्फत घेण्यात आलेले आहे आणि सदर ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही शासनानेच नियुक्त केलेली एक संस्था आहे आणि तिच्यामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मुख्यतः त्यांचं स्वच्छता करताना आरोग्य, स्वच्छता करताना घ्यायची काळजी, स्वच्छतेबाबतचे मार्गदर्शन, हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स, स्वच्छतेच्या गाईडलाईन्स या सगळं त्याच्यात त्यांना मार्गदर्शन। त्यांना फक्त आपण झाडू हातात देऊन स्वच्छताच करत होतो, पण त्याचं जे सायंटिफिक जे काही गोष्टी हातात ते पण त्या लोकल सेल्फमार्फत करण्यात आलेले आहे। त्याचं आजपासून प्रशिक्षण सुरू झालेले आहे। आज माननीय आयुक्त श्री डोईफोडे सरांनी त्याचं उद्घाटन करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे आणि शहरातील जे कर्मचारी स्वच्छतेचे आहेत जवळपास 400 ते 500 आणि कचरा उचलणारे ते 300-400 असं त्यांच्या टप्प्यामध्ये 2 दिवसीय प्रशिक्षण चालणार आहे। त्यांना काही पीपीई किट वगैरे दिले? हां, त्यांना आवश्यक असणारे पीपीई किट देण्यात आले, परत ड्रेस कोड देण्यात आलेला की जेणेकरून स्वच्छता करताना मोर पर्टिक्युलर रात्रीच्या वेळेस त्यांना फ्लोरोसंट पट्ट्या असलेले ड्रेसेस देण्यात आलेले। त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जे रात्रपाळीमध्ये कामे करतात त्यांना सुरक्षेचे एक सुरक्षा त्यांना मिळू शकेल। 13 तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे। 13 तारखेला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे आणि 14 तारखेला काम बंद आंदोलन आहे। त्या प्रकरणात श्री शिंगे जे आहेत, जे मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांना आज 12 तारखेला बोलवलं होतं, परंतु ते काय आज उपस्थित झाले नाही। तसंच मी उद्या 13ला त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या काय मागण्या समजून घेऊन सोडवण्याचा महापालिका प्रयत्न करते।